भारताची पहिली रेल्वे सुरू करण्यामागे सर्वात मोठा हात म्हणजे पूर्ण नाव जगन्नाथ नाना शंकर शेठ. जन्म 10 फेब्रुवारी 1803. जन्मस्थान मुंबई. मृत्यू 31 जुलै 1865. ओळख: समाजसेवक, शिक्षणप्रेमी, उद्योजक, राष्ट्रहित चिंतक. भारतीय रेल्वेत त्यांचा मोठा वाटा. भारतातील पहिली रेल्वे मुंबई ठाणे सुरू होण्यासाठी त्यांनी खूप मोठा हातभार लावला. त्यांनी केलेली कामे: ब्रिटिश सरकारला रेल्वे सुरू करण्यासाठी समर्थन दिले, रेल्वे प्रकल्पासाठी आर्थिक मदत केली, स्वतःची जमीन रेल्वेसाठी दिली, लोकांमध्ये रेल्वेबद्दलची भीती आणि विरोध कमी केला, ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे सोबत सहकार्य केले. त्या काळात अनेक भारतीय रेल्वेला विरोध करत होते, पण नाना शंकर शेठ यांनी लोकांना समजावून सांगितले की रेल्वेमुळे व्यापार, प्रवास आणि विकास वाढेल. शिक्षण क्षेत्रातील योगदान: नाना शंकर शेठ हे फक्त रेल्वेपुरते मर्यादित नव्हते, त्यांनी शिक्षणासाठी खूप मोठे काम केले. एल्फिन्स्टन कॉलेज स्थापनेत मदत, ग्रँट मेडिकल कॉलेजसाठी योगदान, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन, अनेक शाळा आणि शिक्षण संस्था उभारल्या. त्या काळात शिक्षण फार कमी लोकांपर्यंत पोहोचले होते, ते बदलण्याचे काम त्यांनी केले. समाजकार्यातील योगदान: गरीब आणि गरजूंना आर्थिक मदत, सार्वजनिक कामांसाठी निधी दिला, मुंबईच्या विकासात मोठा वाटा, रस्ते, पाणी व्यवस्था, सार्वजनिक सुविधा सुधारण्यात योगदान. सामाजिक व राजकीय भूमिका: ब्रिटिश सरकारसमोर भारतीयांच्या समस्या मांडल्या, भारतीयांचा आवाज बनले, सुधारणा आणि विकासासाठी काम केले. विशेष का मानले जातात तर कारण भारतातील पहिल्या रेल्वेला भारतीय पाठिंबा देणारे पहिले मोठे व्यक्ती, स्वतःची जमीन देऊन मोठा त्याग केला, शिक्षण आणि समाज सुधारणा दोन्ही क्षेत्रात काम. निष्कर्ष: जगन्नाथ शंकर शेठ हे फक्त एक श्रीमंत व्यक्ती नव्हते, ते दूरदृष्टी असलेले नेते होते. भारताच्या प्रगतीसाठी त्यांनी रेल्वे, शिक्षण आणि समाजकार्यात मोठे योगदान दिले. माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा.